यांनी या वर्षीचेच पैसे दिलेले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर कसं काय बोलायला लागले? तुम्ही सगळे तिथं होता. आज श्रीराम कारखान्याचे किती आपण दिला व्यापारची? 31 दिले ना. 31 रुपये दिला पण सिंधूचे सगळे संपले, फक्त 9 दिवसाचे पेमेंट राहिले. आणि ज्यांनी पहिला आता दिला त्याच्या पुढे दिलं नाही त्याच टेबलावर बसलेल्या दुसऱ्या जागेत त्यांनी साखरवाडीचं वाटवलं केलं आणि ते आता श्रीराममध्ये घेतात. म्हणजे ते कसं आहे की पुराण काळात ग्रीक पुराणात एक राजा होऊन गेला, त्याने हात लावला की सोनं व्हायचं. ही माणसं अशी आहेत त्यांची सावली पडली तरी सुटत आहोत. अशी माणसं जर श्रीराम कारखान्यावर घ्यायला लागला तर कारखान्याचं काय होईल आणि तालुक्याचं काय होईल? 30 वर्ष अखंड आपण ज्या पद्धतीने सर्व शांतपणे राजकारण कमी, विकास जागा या सगळ्या गोष्टी करत गेलो त्याचा हा सत्यानाश करायची मंडळी केवळ वैयक्तिक द्वेषापोटी नाही, माझ्या वैयक्तिक द्वेषापोटी, माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक द्वेषासाठी मंडळी आलेली आहे. अजून काही मंडळी त्याच्यात बसलेले हे आलेले आहेत बाहेरनं. एक संस्था त्यांना काढता येता आलेली नाही. आमच्याच संस्थेत येतात, संचालक होतात आणि आमच्याच संस्थेला परत शिवाय घालतात आणि त्यांना आता चेअरमॅन व्हायचे. हे गोष्टी काही सभासदांना कळत नाहीत असं वाटतं त्यांना. सभासदांना गृहीत धरून चाललेले आहेत. अहो एक लढाई आम्ही चुटपुटीची लढाई हरलेलो आहे, यांना अजून महायुद्ध होणार आहे याची अजून कल्पना नाही आणि ही इलेक्शन हे महायुद्धाची तयारी आहे एवढंच लक्षात. श्रीराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊन लढलं पाहिजे. कारण जवळपास 3000च्या पेक्षाही आसपास सभासदांचे मयत झाले, त्याच्या वारसांना त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. विश्वासराव भोसले साहेबांनी त्या ठिकाणी सहकार जॉईंट डायरेक्टर यांच्याकडे लढाई केली ती आणि लढाई करून त्यात यश पण मिळालं ना अपयश पण मिळालं. यश अशासाठी मिळालं त्यांना की फलटण तालुक्यातल्या फक्त 80 लोकांचा मतदानाचा अधिकार आपल्या फलटण तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी ठेवला होता. जे श्रीरामवर राज्यकर्ते आहेत त्यांनी फक्त 80 लोकांचं मतदान केलं तर 15,000 लोकांना जवळपास मतदानापासून वंचित केलं होतं. भोसले साहेब त्या ठिकाणी भांडले आणि त्याचे वारस श्रीराम कारखान्याने नोंद करून घ्यावा असा आदेश जर दिला असला तरी प्रारूप मतदार त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. त्यामुळं ज्या लोकांचे 15,000 रुपये भरले नसले तरी भोसले साहेबांच्या लढ्यामुळे त्या ठिकाणी 15,000 न भरता सुद्धा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला. पण लढाई तिथं थांबली नाही. राज्य सरकारकडे जाऊन निवडणूक कशी चुकीच्या मतदार याद्यांवर चालली, मतदार यादी त्या बोगस पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत आणि विशिष्ट लोकांना फायदा घेण्याकरता हजारो लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचा घाट जो घातला होता तो उधळण्याकरता त्या ठिकाणी बैठक झाली. आम्ही सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर असणारे सर्वच मंडळी आम्ही त्या ठिकाणी तात्यांच्या बैठकीला उपस्थित होतो. भोसले साहेबांनी त्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री यांना ही भूमिका निवडणूक पुढे ढकलण्याची घ्यावी ही पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. निवडणूक राज्य सरकारने तर पुढे ढकलली. आता कायद्याची लढाई चालू झालेली आहे. कोर्टामध्ये असं ही लढाई चालणार आहे. कोर्टामध्ये त्याला ही लढाई आतापर्यंत अशा प्रकारची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर 2 वर्ष आधी मतदारांच्या नोंदी व्हाव्या लागतात. अशा प्रकारची लढाई ही पहिलीच असणार आहे. कारण कायद्यानुसार जर मतदानाचा अधिकार वारसांना घ्यायचा असेल तर 2 वर्ष 23 पूर्वीच त्यांना त्या मतदानामध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी कारखान्याची होती. ती श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाने, चेअरमननी आणि त्यांचे कर्ते कार्यकर्ते या तिन्ही बंधूंनी पाळली नाही आणि त्यामुळं वारस जे मतदानापासून जे मयत झालेले त्याच्या मुली मतदानापासून वंचित राहतील याच्यासाठी ही लढाई वंचित राहू नये म्हणून ही लढाई चालू केली. तर ही लढाई कोर्टात चालणार आहे आणि कोर्टातली लढाई ही निक्षळ ना शेवटी अशा प्रकारचं हे उदाहरण किती टिकतंय काय होतंय हे याची आम्हाला माहिती नाही. भोसले साहेबांच्या याचिकेनंतर राज्य सरकारने त्याचं गांभीर्य घेऊन ही निवडणूक पुढे ढकलली. आता सोमवारपासून याच्यावर न्यायालयामध्ये
लढाई चालू होणार आहे आणि निवडणूक कालावधी संपला असल्यामुळं त्याच्यावर प्रशासकाची नोंद ही ऑटोमॅटिक पद्धतीने होईल अशी आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.